आणि महाराज एवढा दीर्घकाल एका संस्थेचा कार्य एका व्यक्तीनं करणं सोपी गोष्ट नाही, जे मोठे बाबांनी करून दाखवली. आणि महाराज हे सगळं करत असताना काय काय लोक कार्य करतात. ते सॉक्रेटिस प्रसिद्ध झाले की शिष्यांची धाव लागत असते. लोकांना गुरु प्रसिद्ध पाहिजे असतो. महाराज लोकांना कीर्तनकार सुद्धा प्रसिद्ध पाहिजे असतो. सध्या कीर्तनकाराची निवड युट्यूबवर त्याला व्ह्यूज किती हे पाहून घेतली जाते. तो संस्थेत शिकलाय का, तो कोणा परंपरेचा अनुयायी आहे का, त्याच्याकडे गुरुनिष्ठा आहे का, याचा काहीच विचार केला जात नाही. हो, भाग्य आहे तुमचं, तुम्ही मात्र त्या झंझावातात वाहत गेले नाही. आणि न जाण्याचं कारण आहे मोठे बाबांची पाखर तुमच्या डोक्यावर आहे म्हणून शक्य. विचार आहे का. प्रसिद्ध तो सॉक्रेटिस आहे ना, प्रसिद्ध झाला. सगळ्याला वाटायचं आपले गुरुजी असे असावे. मग विद्यार्थी त्यांच्याकडून अनुग्रह घ्यायला यायचे, म्हणजे अनुयायी बनण्याकरता यायचे. सॉक्रेटिस ज्या बंगल्यात राहत होता त्याच्या बंगल्याच्या बाजूला एक छोटस पाण्याचं तळ होतं. पाणी इतकं स्वच्छ होतं, एवढं निर्मळ होतं, काचासारखं होतं. मग राजगडावर बालेकिल्ला आहे, कधीतरी जा एकदा. राजगडाचा बालेकिल्ला कसा आहे, गोनी दांडेकर लिहितात, राजगडाच्या बालेकिल्ल्यावर फक्त दोघांना जाता येतं, एक तर माकडाला आणि दुसरं वाऱ्याला. माणसं का जातात, माकडं झाल्याशिवाय माणसालाही जाता येत नाही. माकडं माणसाचे पूर्वज आहे म्हणून काही माणसांना जमतं वर जायला. तिथे पद्मिनी तळ आहे. त्या तळ्यातलं पाणी जेव्हा गोनी दांडेकरांनी पाहिलं तेव्हा गोनी दांडेकर त्या पाण्याकडे पाहून काय म्हणतात, नाना काय सुंदर पाणी, वाटतं याच्यात जीव द्यावा. 5Gचा दृष्टांत आहे. याच्यात काय द्यावा, जीव द्यावा. एवढं स्वच्छ तळ त्या सॉक्रेटिसच्या घराच्या बाजूला होतं. कोणी आलं, महाराज सरजी आम्हाला तुमचा अनुयायी बनायचे. सॉक्रेटिस आधी त्या तिन्ही पोरांना, आलेल्या विद्यार्थ्यांना म्हणायचं, तळ्यात जा, 10 मिनिटं न्याहाळून पहा आणि मग माझ्याकडे या. प्रत्येक जण जायचं, न्याहाळून पाहायचं. पाणी स्वच्छ असल्यामुळे प्रतिमा दिसायची. सॉक्रेटिसनं त्या तळ्यामध्ये काही पैसे, डॉलर म्हणजे ना चिल्लर टाकून ठेवली होती, पैसे टाकले होते आणि त्याच्यात मासे होते. एकाला विचारलं, का रे तुला त्या तळ्यामध्ये काय दिसलं. तो म्हटला, सरजी मला त्या तळ्यामध्ये काय स्पष्ट प्रतिबिंब दिसतं, माझा चेहऱ्यात जशाला तसा दिसला. तुला काय दिसलं रे. नाणे दिसले. तुला काय दिसलं रे. म्हणजे त्या रसा तळातली जीव जंतू मला दिसले, ते मासे मला दिसले. सॉक्रेटिस ज्याला स्वतःची प्रतिमा दिसली त्यालाही शिष्यत्व देत नसायचा, ज्याला पैसा दिसला त्यालाही शिष्यत्व देत नसायचा, ज्याला मासे दिसले त्याला शिष्यत्व द्यायचा. ह्याच्यातला भाव काय, ज्यांचं कोणत्याही कार्यामध्ये अर्थकेंद्री हेतू आहे तो माझा शिष्य व्हायच्या लायकीचा नाही. ज्यांचा माझाही शिष्य होण्यामध्ये आत्मकेंद्री हेतू आहे, ज्याला स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याकरता माझ्याकडे यायचंय, तोही माझा शिष्य व्हायच्या लायकीचा नाहीये. ज्याला रसा तळातल्या समाजाच्या करता कार्य करायचंय, त्याकरता माझ्या ज्ञानाची गरज आहे, असा माझा शिष्य व्हायचा अधिकारी. मोठे बाबांनी जोग महाराजाच्या तळ्यात काय पाहिलं. सद्गुरू मोठे बाबांनी वारकरी शिक्षण संस्थेच्या त्या तळ्यामध्ये काय पाहिलं. महाराज माझ्यापेक्षा जास्त काळ सहवास घडलेली मंडळी माझ्यासमोर आता उपस्थित आहेत, पण माझंही भाग्य आहे की मला सुद्धा मोठे बाबा पाहायला मिळाले. आणि ऐकलं का, काही लोकांकडे पाहून बोलतात. वर्णन करण्याच्या 3 पद्धती सुदर्शन महाराज. एखाद्याबद्दल ऐकून बोलणं, एखाद्याला पाहून बोलणं आणि एखाद्याला अभ्यासून बोलणं. ऐकून बोलणं लय धोक्याचं. आपल्याला वर्ष श्राद्धाची कीर्तन करावी लागतात. कीर्तनकार खोटं बोलत नाहीत असा माझा दावा नाही, पण आम्हा कीर्तनकारांना सगळ्यात जास्त 10व्याला 13व्याला वर्ष श्राद्धाला बोलावं लागतं. मेलेलं गाढव असतं पण आम्हाला घोडं म्हणावं लागतं, कारण आमचं घोडं अडलेलं असतं. त्या गाढवाला घोडं म्हणल्याशिवाय आमचं घोडं सरकतच नाही पुढे. पण महाराज एकदा काय झालं, एका गावात गेलो, एक व्यक्ती मेली. वर्षादाचं माझं कीर्तन, त्या गावातल्या एका माणसानं त्याचं माझ्यासमोर एवढं वर्णन केलं
मी भारावून गेलो आणि कीर्तनात त्या व्यक्तीबद्दल बोलत होतो, तर त्या कीर्तनात 4-5 माणसं खाली मान घालायचे ना असे हसायचे. योगायोगान हसणाऱ्यापैकी एकाच्या घरी माझी जेवणाची व्यवस्था होती. कीर्तन झाल्यावर मी जेवायला गेल्यावर त्याला विचारलं, का हो मी त्या माणसाचं वर्णन करत होतो आणि तुम्ही का हसत होते? काय राव महाराज, लय कॉमेडी आहे तुम्ही, असं म्हणलं मला. का खोटं बोलायला एक मर्यादा असते. हा नालायक होत ते, खुशाल त्याच्याबद्दल बोलत होते तुम्ही. अहो ते व्यक्ती त्याचा चमचा त्यो मेला म्हणे, घाण गेली आमच्या गावात, उशीर केला म्हणे तसा त्याने जायला. आणि हे तुम्हाला मी आता का बोलतोय? कीर्तन झाले की तुम्ही गाडीत बसणारे म्हणून बोलतोय म्हणा. त्या दिवशीपासून कानाला खडा लावला, कोणाचं ऐकून कोणाचं वर्णन करायचं नाही. पण प्रसंग येतो का नाही? कीर्तनकार येतोच. कीर्तनकार मंडळी, मला फार चांगली ट्रिक सापडली. हे सांगायची मी 500 घेत असतो, पण आज फुकट देतो तुम्हाला. असा प्रसंग आला ना आपल्यावर, काय करायचं? ज्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं त्याचं नाव लक्षात ठेवायचं. त्या व्यक्तीचं नाव लक्षात ठेवायचं आणि कीर्तनातून 5-5 मिनिटाला एकदा म्हणायचं, त्यांच्याबद्दल हे असं सांगत होते. वाणीला दोष लागत नाही. म्हणजे एखाद्याबद्दल ऐकून बोलून, एखाद्याकडे पाहून बोलून, हे बी धोका देऊ शकतं. बरं, मला वाटतं पाहण्यातच फसला परीक्षित आणि पाहण्यातच फसली सीता. पाहून अंदाज येत नाही. काय माणसं एवढे नाटकी आहेत, त्यांना नाटक एवढं चांगलं करता येतं, चांगल्याला कळत नाही हा नंबर आहे का नंबरी. प्रमाण देतो को भरायचं. तू का म्हणे मैंद दिसून येदी पुढे आणि आदराचे पुढे सो. तुमच्या करता पाहिजे नाटकी कुठाला. काय लोकांकडे पाहून अंदाज येत नाही, म्हणून अभ्यास केला पाहिजे. ज्ञानोबा तुकोबाच्या आरतीतले शेवटचे तुकडे लय गोड आहेत. म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले, फुकट नाही. अण्णा जगन्नाथ अण्णा यांची कीर्तन दोन्ही आरत्यावर मी ऐकले. रामया जनार्दनी पायी टकची ठेले, पण का ठेले? लोपले ज्ञान जगी हित नेनती कोणी, आणि प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्मची केले. हे मी पाहिले, मग रामया जनार्दनी पायी टकची ठेले. सेविती साधू संत, हे मी अभ्यासले, तेव्हा रामया जनार्दनी पायी टकची ठेले. राघवे सागरात पाषाण तारिले, तैसिया तुकोबाने अभंग रचिले. म्हणून रामेश्वरे चरणी मस्तक ठेविले. उगा कोणाच्याही माग नाही लागायचं. दिसला लयच मोठा आहे. काय मोठा आहे? अभ्यासात. उरळी मेंढी लागली आपलं नाही, जाऊ द्या. शुद्ध कसून पाहून माणसाला अंदाज येत नाही. पण ऐकलं का, इथं येणारा जो कीर्तनकार आहे ना, आज उमेश दशरथीची वर्णी आहे, उद्या सुनील महाराज मंगळापूरकर येणार आहेत, परवा विशाल महाराज खोले येणार आहेत. आम्ही मंडळी जेवढं मोठे बाबाबद्दल बोलू ना, हे आम्ही ऐकून बोलत नाही. हे आम्ही त्यांना पाहिलं, हे आमचं भाग्य. पण नुसतं पाहून बोलत नाही, आम्ही त्यांना अभ्यासलंय म्हणून बोलतोय मंडळी. माझा मुद्दा इथे होता की स्वतःची प्रतिमा निर्माण करण्याकरता कार्य करणारा, एक अर्थार्जना करता कार्य करणारा आणि तळागाळातल्या समाजाचा उत्कर्ष व्हावं म्हणून कार्य करणारा मोठे बाबाचं जीवन जर आपण अभ्यासलं. महाराज ह्या मंडळी कशी जगली, आमच्या संस्थेतली मंडळी. अर्थाच्या बाबतीत तर सोडूनच द्या. मला जर कोणी म्हटलं ना, कोणी नाही, डायरेक्ट पांडुरंग जर माझ्या समोर आला, कोण? पांडुरंग. आणि त्या पांडुरंगानं जर मला सांगितलं, अहो तुम्हाला काय माहित आहे, मोठे बाबा पैशाच्या बाबतीत भ्रष्टाचारी होते, असं कोण म्हटलं मला? आबा पांडुरंग. त्याला बुटानं हानीन मी. विठाला एवढं आम्ही निहाळून पाहिलं महाराज या मंडळींना. अर्थ केंद्रीय कार्य केलं नाही बाबांनी, स्वतःची प्रतिमा नाही. मला चांगलं आठवतं, आमचा 4थ्या वर्षाचा निरोप समारंभ होता आणि त्या निरोप समारंभातलं महाराज, निरोप समारंभातले समारंभ असायचा 4थ्या वर्षाचा, आणि गुरुवाऱ्याच्या भाषणामध्ये आकर्षण असायचं. त्यात निकम बाबाचं भाषण, अरे बापरे, एकच प्रमाण. मी जेव्हा संस्थेत होतो
तेव्हा बाबांनी कोणाच्या निरोप समारंभाला काय वाक्य वापरलं होतं ते मला आठवतंय. यानंतर आता आशीर्वाद देण्याकरता निकम बाबा येतील. मला बोलता येत नाही, सुरुवातीतून असायची. बोलायचं जर ठरलं तर परद्रव्य पर्यनारीचा अभिलाष येतोनी हरास अवघे भाग्ये घटका मास पळ वर्ष लागे तीन बांधले पतन गाठोडीशे पुंडलिक वरदा. मुद्दाम बेसूर म्हणलो मी. एकच प्रमाण असायचं. एका वर्षाला त्यांनी प्रमाण सांगितलं निकम बाबांना. आमच्या नानाला फार संवाद घडला निकम बाबाचा, फार जवळी घडली आणि लढीवाळ होते. म्हणजे सद्गुरूविषयी देवाविषयी कांतभाव शांतभाव दास्यभाव सख्यभाव असतो ना, आमच्या नानाचा निकम बाबाशी सख्यभाव होता. त्या दोघांच्या लय गमती चालायच्या. एकदा त्यांच्या उगा आठवलं म्हणून पाठवतो. तुम्हाला आठवतं का नाही काय माहिती. आम्ही दोघं गेलो निकम बाबाचा डबा घेऊन. अरे परमेश्वर, मला आयुष्यात दोनच मूर्ख माणसं भेटली, टिंब टिंब आणि टिंब टिंब. मला आयुष्यामध्ये दोनच मूर्ख माणसं भेटली म्हणे, टिंब टिंब आणि टिंब टिंब. हे म्हणले बाबा पहिला टिंब टिंब का? अरे 17व्या वर्षी कुठं तिसरं लग्न करायचं असतं का? ह्याच्यापेक्षा मोठा मूर्खपणा काय? दुसरा टिंब टिंब म्हणे हा कोण? टिंब टिंब. अरे एवढं चांगलं हे कपाट आहे, एवढं चांगलं कपाट आहे, आणि हा मला म्हणतो भांगारवर घाला. आणि एवढा मूर्ख आहे म्हणे भांगारवाला हाच होईल म्हणे. निकम बाबा, त्यात मोठे बाबाचं मला भाषण सांगायचं होतं. जरा बाजूला गेलो. आणि जाऊ द्या, बाजूला गेलो काय चुकीचं गेलो काय? उलट मला स्वाभिमान आहे या विषयांतराचा. तो संतस्तवनी रतसी तरी कथेची से न करेसी आणि निराळा बोल बोलशी सनागर. एकदा चैतन्य महाराज, चंद्रशेखर महाराज, जयवंत महाराज पंढरपुरात आम्ही बसलो होतो. 9ला बसलो आबा आम्ही. रात्री 2:30 पर्यंत मी बोलत होतो. 9 ते किती? 2:30. आणि फक्त माझ्या सगळ्या गुरुवाऱ्यांची स्तोत्र त्यांच्या पुढे गात होतो. नतसिंग बाबा, मोठे बाबा, मारुती बाबा, निकम बाबा, त्या सगळ्यांनी मला समारोपात सांगितलं फक्त एक करा उमेश बुवा, जेवढे तुम्हाला प्रसंग माहिती आहेत तेवढे लिहून ठेवा. काय करा? तुम्ही लिहून ठेवा. आणि लिहायचा कंटाळा असेल तर तुम्ही शूट करा आणि एखाद्या युट्यूबवर ते जाऊ द्या. असो, मी संतस्तवन आहे बाबाबद्दल बोलत होतो की आमच्या समारोपात बाबांनी एक वाक्य वापरलं होतं मोठे बाबांनी. या दिवशी विहोवे राव, बाबाची भाषा, त्या दिवशी बनून एका ध्येय, खर तर प्रमाणे विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठले विन चाड नाही गोता, तो का म्हणे आता नाही दुसरे. पण मला मोठे बांनी म्हणजे लक्ष्मणभाऊ इगतपुरीकरांनी एकच सांगितलं, विठ्ठल आजपासून संस्था माय बाप चुलता, संस्था भगिनी आणि भ्राता, संस्थे विन चाड नाही गोता, तो का म्हणे आता नाही दुसरे. हे नुसतं बोलले नाही, ही मंडळी जगली होते, जगली. याने संस्थेच्या व्यतिरिक्त आपलं कोणतंच अस्तित्व निर्माण केलं नाही. स्वतःच्या प्रतिमेकरता ह्या लोकांनी कार्य केलं नाही, काय अर्थकेंद्र करता कार्य ह्या लोकांनी केलं नाही. त्यांचं कार्य एकच होतं, जोग महाराजांनी ज्या उद्देशाने ही संस्था चालू केली तो उद्देश जपणं. माझ्या बोलण्याला कृपा करून जातीयतेचं वळण देऊ नका, कृपा करून देऊ नका. पण आमच्या पाठाला एक मुलगा होता तुमच्याच भागातला, त्याचं आडनाव होतं पारदी. पारदी बुवा, जळगाव का धुळे जिल्ह्यातला, मला त्याचं गाव आठवे ना महाराज. आणि आळंदीमध्ये एक अष्टदशा झाला आणि एक संन्यासी आले ते उत्तरेतले. अरे ये सब छात्र तो चोटी रखते हैं, गीता का अध्ययन करते हैं, लेकिन इनका उपनयन हुआ है या नहीं ये हमें पता नहीं. तुलसी माला तो इनके कंठ में है,
लेकिन त्रिसूत्र है या नहीं हमें पता नहीं। अगर जिस छात्र को, जिस साधक को उपनयन करना हो, कल प्रातः समय आ जाइए। सगळे पोरं गेले महाराज, समित पाणी, त्याने जे जे साहित्य सांगितलं ते प्रत्येकाला विचारायचे, नाम क्या है, गोत्र क्या है, बोलू स्पष्ट बोलू सुदर्शन, काय अडचण नाही। जेव्हा हा पोरगा आला तेव्हा त्याने विचारलं गोत्र क्या है, त्याला गोत्र माहित नव्हतं। चलो हम लिख देंगे कश्यप गोत्र है, कारण कश्यप ज्याला कोणाला आठवत नाही त्याने काय म्हणायचं, कश्यप म्हणायचं। जाति कौन सी है, बोले मैं पारधी हूं। बाजूच्याला विचार, ये पारधी क्या होती है, जंगल में फिरने वाली, ए चल बाजू हो, बाजू हो, हाकलून दिलं महाराज त्या पोरांना, त्या संन्याशाने। जेव्हा त्याचं प्रॅक्टिसचं कीर्तन संस्थेत होतं, अर्धा तास ते रडत होतं, या लोकांनी मला हाकाललं पण माझ्या जोग महाराजांनी मला दूर नाही केलं, आज या गादीवर उभं केलं हे कार्य। आणि महाराज मोठे बाबा आषाढ मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा, तिथे ऐका बरं, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ती आषाढ वद्य द्वादशी तिथी लक्षात येते ना, मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते आषाढ शुद्ध वद्य आषाढ वद्य द्वादशी, एवढ्या काळात उभा महाराष्ट्र वय नसताना फिरत होते का, माझ्या संस्थेतल्या विद्यार्थ्यांची राहण्याची खाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून फिरत होते। आणि मग आषाढ वद्य त्रयोदशी, फार तर आषाढ श्रावण शुद्ध प्रतिपदा दोन्हीपैकी एक, तेव्हापासून ते आश्विन शुद्ध जवळजवळ दशमी पर्यंत मोठे बाबा विद्यार्थ्यांना ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय सांगत होते। काय सांगत होते, 18वा अध्याय सांगत होते। आणि एवढा काळ म्हणजे बाबा जेवढं जगले, संस्थेचं विद्यार्थी अभिन्न अंग आहे। संस्था जपायची म्हणजे काय जपायचं, बोलू एक, संस्था जपायची म्हणजे फक्त दगडावर दगड नाही रचायचे, संस्था जपायची म्हणजे फंड मोठा नाही करायचा, संस्था जपायची म्हणजे संस्थेच्या तत्वानं जगणारी माणसं निर्माण करायची। अखंडानंदाचं वाक्य एवढं गोड आहे, साधु का कार्य उसने जीवन बनाना चाहिए, भुवन बने तो अच्छा ही है। वाक्य ऐकताय ना, भुवन बना तो अच्छा ही है, लेकिन साधु का परम कर्तव्य है, उस साधु ने उसका परम कर्तव्य है, उसका कार्य का निर्वाह है, उसने जीवन बनाना चाहिए, जीवन बनवलं पाहिजे। महाराज मोठे बाबा जीवन बनवत बनवत भुवन बनवत राहिले। सांगण्याचं तात्पर्य, असा अद्वितीय पुरुष जन्माला येत नसतो, असा अद्वितीय पुरुष अवताराला येत असतो। भाग्य या खानदेशाचं, या खानदेशाच्या भूमीत असा तो महात्मा अवतरला। पण अवतरला एका देशात, त्याने एक देशीचं परी व्यापिले लोकत्रय, ज्ञानोबा म्हणतात तो आहे एक देशातला, त्याने एक देशीची परिव्यापिले लोकत्रय। महाराज जिथपर्यंत वारकरी संप्रदाय तिथपर्यंत मोठे बाबाचं कार्य आहे। आचार्य महामंडलेश्वर, संन्यासाला नियम नाही महाराज, संन्याशांनी मायबाप जर सोडले, गुरु सोडले तर देवाच्या सुद्धा पायाला दंड लावायचा। मला नाव आठवे ना, तुम्हाला आठवलं तर सांगा। एक मोठे स्वरूपानंद वाटते, आचार्य महामंडलेश्वर होते, लोकेशानंद होते का, बरं। आणि मोठे बाबा कुंभात गेले, मोठे बाबा कुंभात गेले, आणि जेव्हा त्या संन्यासी आचार्य महामंडलेश्वर त्यांना छत्र चामर शिष्य सगळे आणि सगळ्या लोकांसमोर त्यांनी मोठे बाबाला दंडवत घातला। एक संन्यासी एका ते धोत्रावाल्यांना ग्रस्त समजतात, यांना कसं काय दंडवत घालतो। मामा साहेब आपलं मोठ्या बाबांचं चरित्र जगन्नाथ अण्णांनी लिहिलंय, आणि जगन्नाथ अण्णांनी मोठे बाबा करता एक शब्द वापरला, तो संस्थेतला लाकडी जिना चढून, अण्णाची ती साहित्यिक भाषा, जेव्हा संस्थेमध्ये ज्ञानोबारायचं दर्शन घेऊन जेव्हा संस्थेत जावं आणि जोग महाराजांच्या पादुकाचं दर्शन घेऊन जेव्हा तो लाकडी जिना चढून, अवघ्या 5 पायऱ्याचा तो जिना चढून जेव्हा आम्ही वर जावं, तेव्हा खुर्चीमध्ये बसलेला पांढऱ्या शुभ्र कपड्यातला संन्यासी आम्हाला भेटत होता।
पांढऱ्या वेशातले संन्यासी. सांगण्याचं तात्पर्य इथपर्यंत बाबाचं कार्य फार मोठं कार्य. म्हणून जन्माला एका भागात आले पण कार्य फार मोठं केलं. आणि अशा अद्वितीय पुरुषांचं हे 15वं पुण्यस्मरण तुम्ही करताय, यात नवल नाही. किंवा आपण करतोय यात नवल नाही. यात काय काय नाही. याला उदाहरण देतो, छोटस उदाहरण देतो. भाऊ तुमचं नाव काय? विजय भाऊ. 2 मिनिटं बोलू तुमच्याशी. विजय भाऊ, गेल्या वर्षी तुम्हाला अडचण आली होती की नाही? हो म्हणा. हो म्हणायला काय जाते तुमचं? विजय भाऊ तुम्हाला अडचण आली होती? तुम्हाला फोन केला होता की नाही? हा. मला 5 लाख मागितले की नाही? हो म्हणायला काय जाते तुम्हाला? हो. 5 लाख रुपये मी तुम्हाला दिले का नाही? अरे हो म्हणायला काय जाते? हो म्हणा ना तुम्ही. 5 लाख दिले की नाही? दिले. पण विजय भाऊचा व्यवहार खूप चांगला. त्यांनी 2 महिन्यात माझे परत दिले. परत दिले का नाही? आता लय पटकन हो म्हणले होते तुम्ही. आता लय पटकन हो म्हणले. दिले. मी त्यांना 5 लाख दिले, त्यांनी माझे 5 लाख परत दिले. उसनं फिटलं. उपकार नाही फिटले अजून. उसनं फिटले आता असे, उपकार नाही फिटले. उपकार फेडण्याकरता काय करावं लागेल? जेव्हा मी अडचणीत येईल तेव्हा विजय भाऊनं काय केलं पाहिजे? काय तुमचं काय मत आहे? विजय भाऊनं काय दिले पाहिजे? मी जेव्हा अडचणीत तेव्हा विजय भाऊनं मला पैसे दिले पाहिजे की नाही? मारा तुमचं काय मत आहे? हा, तुमचं काय मत आहे? शोभदार आता या बरं. जमलं काय? थोडं थोडं खांद्याशी तडका पाहिजे ना थोडासा. मी विजू भाऊला 5 लाख रुपये दिले. आता मी अडचण त्याने दिले पाहिजे का नाही? झालं काम, धन्यवाद. तरी चालेल. विजू भाऊ सगळे म्हणतात तुम्ही दिले पाहिजे. तुमचं काय मत आहे? दिले पाहिजे का नाही? आणि विजू भाऊ सध्या लय अडचणीत आहे, मी कसं करतो? थोड्या वेळात काय हरकत नाही. नाही तुम्ही फक्त शब्द द्या, मी मुक्काम करायला तयार आहे. फक्त तुम्ही शब्द द्या मला. महाराज एखाद्यानं 5 लाख दिले, त्यांना आम्ही 5 लाख रुपये दिले. काय उपकार केले काय? आता उसनं फेडलं. महाराज या जोग महाराजाच्या परंपरेचं अजून आम्हाला उसनच फिटलं नाही. उपकार कधी फेडायचे? अजून उसनच फिटलं नाही. उसनच फिटलं नाही अजून आमचं. तो उपकार कधी फेडायचे आम्ही या मंडळींचे? कधी उपकार फेडायचे? आणि मग संधी आपल्याला उसनं फेडण्याची आणि उत्सव करण्याची. मग धुळे जिल्ह्यातले सगळे मोठे बाबाचे भक्त एका जागी आले. ह्या महाराज मंडळीने नेतृत्व केलं आणि हा भव्य दिव्य उत्सव तुम्ही साकारलाय. प्रास्ताविक फार मोठं झालंय, याचं मला पूर्ण भान आहे. याचं मला पूर्ण भान आहे. पण काय नाही, मसाला वाटून ठेवला ना, फोडणीला वेळ नाही लागत. ऐका, मग ह्या उत्सवातला पहिला दिवस. आणि मग या पहिल्या दिवशी मंगलाचरण देवाला सोडून संतांना आम्ही करतोय. कारण का? देवापेक्षा संतांचं मंगलाचरण जास्त फायद्याचं आहे. देवाची शरणागती कधी कधी माणसाला फसवू शकते. ध्रुवाची मुलाखत घ्या. देवाची शरणागती माणसाला फसवू शकते. बिभीषणाची मुलाखत घ्या. पण संतांची शरणागती कधीच फसवू शकत नाही. एकट्या वाल्याला जाऊन विचारा, फार तर उमेद दशरथीला विचारा. मी जाणीवपूर्वक बोललो हे सगळं. ध्रुव आहे ना, ध्रुव लोकामध्ये नारद गेले म्हणे फिरायला. ध्रुव लोकात तो वनाला याची लागी, बैसावे पितयाच्या उत्संगी, की तो चंद्र सूर्याचे परीश लागू केला. गेले ध्रुव लोकात. कोण? नारदजी. तर ध्रुव लोकामध्ये सिंहासनाच्या बाजूला ध्रुवानं गुडघ्यात मुंडकं टाकलं. ध्रुव रडत होता म्हणे. त्या पदावर जाऊन ध्रुव रडत होता. नारदाने विचारलं, अरे तू रडतो का? फसलो म्हणे. देव भेटला. देवाला देव मागायचं सोडून बापाची मांडी मागून बसलो. मला काय म्हणायचंय? एका बाईचं लहान लेकरू खेळत होतं आणि तिच्या नवऱ्याने राऊंड अप आणून ठेवलं. राऊंड अप माहितीये ना, आपण चहात 2-2 थेंब टाकून पितो ते. काय असते राऊंड अप? कीटकनाशक आहे. जहाल कीटकनाशक महाराज. हो. मला एक प्रश्न पडलाय, ना हे चिप्पी करायचा कंटाळा, एकदा राऊंड अप मारून घ्याव काय? ना रहेगा बस, ना बजेगी बस. हो 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 हो, बस तिथंच. तुम्ही राऊंड अप मारून आले काय? आणि त्या राऊंड अपच्या बाटलीवर गवताची काय होते? फुलं होते, चित्र होते.
ते बारगं पोरगं म्हटलं, मामा ते, आई ते, आई मला ते दे. पाहिजे बाळा तुला ते, थांब देते. तिनं झाकण उघडलं आणि त्याला प्यायला दिलं. ते पेलं, मेलं हे सांगावं लागेल का, घ्याल समजून. बाप आला, बापाला हे कसं काय मेलं? ते पेलं आणि हे मेलं. पण ह्याला ते कोणी दिलं? म्हणे मी दिलं. का? त्यानं मागितलं मी दिलं. तो मला, तू का डोक्यावर पडली का बेअक्कल? अरे त्याला मागायची अक्कल नव्हती, तुला द्यायची अक्कल नव्हती का? झाला दृष्टांत. पूर्वमीमांसेचा नियम आहे ना, स्थितस्य गती चिंतनीय नाही निंदा निंदी नाही निंदा निंदा प्रवृत्त अपितु विधेय स्तोतुम, असा एक न्याय. निंदा ही निंदे करता नसते, बऱ्याच वेळेला ही विधेयाच्या स्तुती करता असते. मला वाटतं ध्रुवाला कळालं नाही काय मागावं, पण ह्याला अक्कल नाही का लेकराला काय द्यावं म्हणून. ह्याला अक्कल नाही. महाराज त्या बिभीषणाचं तेवढं वाईट वाटतं मला, रामाला भेटून. ऐकलं का, दुसरे कोणी मूर्ख म्हणले असते तर काही वाईट वाटलं नसतो. रावण मूर्ख म्हणतो. मूर्खानं मूर्ख म्हणणं किती अडचणीचा गोष्ट आहे महाराज. हो, शहाण्याने मूर्ख म्हणलं तर ठीक आहे बाबा, आपली लाई किती आहे. पण मूर्ख मूर्ख म्हणतो. म्हणसे बिभीषण शहाणा, पण तो महामूर्ख झाला. अहो असं का म्हणता तुम्ही? रामाशी जाऊन भेटला पण रामरूप नाही झाला. सांगण्याचं तात्पर्य, त्याला शरण जाऊन फसण्याची शक्यता आहे. जरी त्याने म्हटलं असेल गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम, हो जो मज अनन्य होय शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागता शरण्य मी एकू नाही, मीच एकू. शरण जाण्यास मीच योग्य आहे. पण तुकोबारासारखी दृष्टे महात्मे ते म्हणतात त्याला शरण जाऊ काम पडलं तर, पण असू द्या. पण जेव्हा संताने देवात निवड करायची वेळ येते तेव्हा काय होतं? करिता देवार्चन, करिता देवार्चन, धागे का धागे